ओ या मम्मी ते तुमच्या हाताखाली शिकवलं काय करते या समोर बघा. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर राजेंद्र गवई साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर राजेंद्र गवई साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. राणे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आर्य मनुवाद्यांचा डाव हाणून पाडा, आर्य जातीवाद्यांचा डाव हाणून पाडा, आर्य जातीवाद आर्य मनुवाद्यांचा डाव हाणून पाडा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा की जय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा दलित पीडित पददलित वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची संकल्पना मांडली. त्याला संविधानिक आयाम हा विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे हे त्याही वेळेला राजर्षी शाहू महाराजांना कळलं होतं. मात्र जातीपातीच्या या वर्णव्यवस्थेमध्ये वंचित पीडित स्पृश्य अस्पृश्यांना शिक्षण घेता येत नाहीत म्हणून वेगवेगळ्या शाळा निर्माण केल्या, वसतिगृह निर्माण करणारा लोकराजा राजश्री शाहू महाराजांनी सर्वांना समानतेची संधी दिली. महात्मा ज्योतिबा फुलेंनी एका वाक्यात सांगितलं होतं की विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितले. म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्मातल्या महापुरुषांनी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं होतं, समानतेचं महत्त्व अधोरेखित केलं होतं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्यायाचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. आणि त्याच गाभ्यावरती भारत देश चाललेला आहे, महाराष्ट्र सरकार चाललेलं आहे. मात्र आपली सत्तेची समीकरणं बिघडत चाललेली असताना, आपण खुर्ची आपली अस्थिर होत असताना, जातीय दंगे भडकवण्याच्या इराद्यानं आणि हेतूनं गेल्या 14 वर्षापासून भाजप प्रणित RSS सरकार वेगवेगळ्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा झाला, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा झाला, धनगर आरक्षणाचा मुद्दा झाला. हे सगळे आरक्षणाचे मुद्दे होत असताना त्यांच्या लक्षात आलं होतं की जोपर्यंत मातंग आणि बौद्ध म्हणजे पूर्वाश्रमीचा महाराणी मान ही जोपर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत आपलं इप्सित साध्य होणार नाही, आपल्याला संविधान हटवता येणार नाही, मनुस्मृती लागू करता येणार नाही. कारण हे जर दोन व्यक्ती एकत्र राहिल्या, राज्यामध्ये एकूण 59 जाती आहेत, आपण काही नगण्य बोटावर मोजण्यात येते. याच्यामध्ये प्रमुख जाती बौद्ध आणि मातंग म्हणजे पूर्वाश्रमीचा महाराणी मान या जाती जर एक संगतीनं राहिल्या आणि आपण जर मनुस्मृतीचं पुढं काही नाटक करायला सुरुवात केली तर हे पुन्हा भीमा कोरेगाव घडवतील ही भीती जातीवादी सरकारला आहे, शेंडी जाणवेच्या सरकारला आहे. म्हणून त्यांनी उपवर्गीकरणाचा मुद्दा राजकीय चष्म्यातून चर्चेत आणला आणि तो नुसता चर्चेत नाही आणला तर त्यांनी ज्यांना आमदार बनवलं, ज्यांना मंत्रिमंडळात घेतलं, ज्यांना वेगवेगळ्या कमिट्या समिती दिल्या, असे काही खापरे मांग त्यांनी हाताला धरलेत. आणि आरक्षणाला कुणीही विरोध न करता हे निव्वळ प्रकरण चिघळवलं पाहिजे म्हणून त्या लोकांना हाताशी धरून बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना चपले आणि बूट दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे खिजवण्याचा प्रयत्न केला. गप्प बसणार नाही, ही गप्प बसणारी अवलाद नाही हे त्यांना माहिती होतं. मात्र तथागत भगवान गौतम बुद्धांनी बुद्धाचा मार्ग आम्हाला दिल्यामुळं, शांतीचा मार्ग दिल्यामुळं आम्ही शांतते मार्गानं, संविधानिक मार्गानं आम्ही आमच्या मतं आणि मागण्या मांडतोय. ज्यांनी चप्पल बूट दाखवले ते मातंग होते का तर अजिबात नाही. आम्ही त्यांना मातंग मानत नाही, आम्ही त्यांना पूर्वाश्रमीचं मांग मी मानत नाही, आम्ही त्यांना RSS आणि भाजपचे दलाल म्हणतो. कारण या दलालांनी सुपारी घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना चप्पल बूट दाखवली आणि त्याचं पुन्हा लोन इतकं पसरवलं की जिल्ह्यामध्ये वेगवेगळे मोर्चे काढायला सुरुवात केली. पण आज आम्हाला माहिती आहे आयुष्यभर कॉम्रेड डांगेंचं नेतृत्व स्वीकारणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे मृत्यूनंतर आपल्या मातंग बांधवांना सांगितलं होतं जग बदल घालून गाव मध्ये सांगून गेले भीमराव. मग हे जर अण्णाभाऊ साठेंचे पाईक असते, हे जर वीर लहुजी वस्तादांचे पाईक असते, हे जर मुक्ता साळवेंचे पाईक असते तर यांनी चप्पल दाखवायचा प्रयत्न केला नसता, यांनी बाबासाहेब आंबेडकर दाखवला असता. बर तुम्ही मागण्या मागत असताना करताय काय?
आपण मोर्चाचं जर सातारच्या मोर्चाचं बारकाईनं अवलोकन केलं तर आजही पुढं मांग हलगी वाजवतोय, आजही पुढं मांग अंगावरती चाबूक ओढून घेतोय, पोत्राज होतोय आणि पाठीमागं पांढऱ्या कपड्यातले बगळे घोषणाबाजी करतायत, फोटो सेशन करतात. मग त्यांना हे सांगायचंय की तुम्ही मांग हलगीच वाजवत राहा, तुम्ही पोतराजकीच करा, पण आम्हाला आमचं राजकीय हित साध्य करायचं म्हणून आम्ही आकळीचा मुद्दा काढलाय. यांना जर खरोखर उपवर्गीकरण किंवा यांच्या जातीचा अजेंडा राबवायचा असता तर यांनी हलगी, तो चाबूक आणि पोतराजकी चौकशीवर यांच्या पुतळ्याच्या जवळ जाळले असती आणि संविधानाचा पुरस्कार केला असता. मात्र यांना हे करायचं नाही. खुश करण्यासाठी यांचा प्रयत्न चाललाय, वेगळं काहीच नाही. आम्ही मात्र आंबेडकरवादी सरकारकडे मागणी केलेली आहे की या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे. आमचा तीव्र विरोध काय आहे याची कारण मी माझा आम्ही दिलेली आहे. आजही मातंग समाज अशिक्षित आहे, आजही मातंग समाज मुख्य प्रवाहात. त्याचं कारण आहे मातंग समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण अगदी अल्पश आहे. म्हणून आम्ही सरकारला सांगितलंय सर्व शिक्षा अभियानांतर्गत सक्तीचं मोफत शिक्षण करा. मांगावड्या म्हारावड्यावरती जाऊन प्रत्येक घराघरामध्ये एखादा शिक्षणापासून वंचित कोण राहिलंय का त्याला मोफत सक्तीचं शिक्षण करा. विज्ञान युगातील स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन अभियान राबवा. हे आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे. सर्वांगीण विकासासाठी आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे म्हणून शासकीय कल्याणकारी योजना राबवा. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा बौद्धांपेक्षा मातंगांना द्या. अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळामध्ये जो काय ह्याच्या अगोदर हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार करणारे मी मागच होते, त्याच्यावर पांघरून घाला आणि अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळाला 1 कोटी निधी द्या, जेणेकरून व्यवसायाच्या माध्यमातून उद्योगाच्या माध्यमातून मातंग समाज माझा आर्थिक सक्षम होईल. सामाजिक स्तरावर मागासवर्गीय शासकीय निधीचा अनुशेष 100% खर्च करा. जो मागासवर्गीयांचा निधी असतो तो बौद्ध वस्तीमध्ये नाही राबवला की माघारा पाठवण्यापेक्षा तो मातंग वस्तीमध्ये राबवा. पहिल्यांदा मातंगमध्ये वस्तीमध्ये राबवा आणि राहिला तर बौद्ध वस्तीमध्ये राबवा. आनंद बदल समितीचा अहवाल आहे तो बरखास्त करा. कल्याणकारी योजना राबवा. मातंगांना सुशिक्षित करण्यासाठी, रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांचं राहणीमान उंचवण्यासाठी या आम्ही सगळ्या मागणी केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने शासनानं तात्काळ अंमलबजावणी करावी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातल्या 65,000 मराठी शाळा बंद पडल्या त्या चालू करा. ज्या शाळेमध्ये म्हारामांगाची पोरं शिकतात, बौद्धांची मातंगाची चर्मकाराची पोरं शिकतात त्या मराठी शाळा पहिल्या सुरू करा. आणि 50,000 शासकीय नोकरी भरतीमध्ये जो अनुशेष बाकी आहे 50,000 त्याच्यामध्ये प्राधान्य क्रमांकानं मातंग समाजाला प्राधान्य द्यावं आणि सरकारी अनुशेष 50,000 जो आहे तो भरून काढावा. ही आमची प्राधान्य मागणी. मातंग समाज आमचा लहान भाव आहे का? तो होय, मातंग समाज आमचा लहान भाव आहे. आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, मातंग समाजाला फायदा झाला पाहिजे म्हणून रेणावळ्याचे सरपंच जे जातीनं मराठा आहेत, पण तो माणूस म्हणतो मी जात मानत नाही. तो माणूस म्हणतो मी सरपंच, मला जात मानण्याचा अधिकार नाही. प्रत्येकाचं संवर्धन झालं पाहिजे, प्रत्येकाची उन्नती झाली पाहिजे म्हणून रेणावळ्याचे सरपंच या ठिकाणी मातंगांनाही त्यांच्या ताकदीनं सगळ्या जवळची भेटल्या पाहिजे म्हणून उपस्थित राहिले. मी विनंती करतो त्यांना पुढे या. बुद्ध विहाराच्या आमची मागणी आहे, आमची मागणी आहे मातंगांना आमच्या बरोबरीत आणण्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न आम्ही करू. सरकार दरबारी पाठपुरावा आम्ही करू. सरकारने त्यांची अनास्था थांबवावी. मात्र बौद्धांना डिवचण्यासाठी ज्या दलालांना पुढे करून चपल्या दाखवल्या ते अण्णाभाऊ साठेंचे पाईक नाहीत, लहुजी वस्ता साळवींचे पाईक नाहीत, मुक्ता साळवींचे पाईक नाहीत. राजकीय पोळी भाजणारे आम्ही त्यांना आडते दलाल म्हणतो. त्या दलाल आडत्यांचा आम्ही जाहीर निषेध करून या आरक्षणाचं उपवर्गीकरण म्हणजे 2 जातीतल्या एकजुटीचं ध्रुवीकरण करण्याचा जो जातीवादी डाव आहे तो डाव हाणून पाडण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या अध्यक्ष ज्यानं कधी जातपात मांडली नाही तो आमचा दीपक जामदार, सगळे तालुका अध्यक्ष, तालुका पदाधिकारी, जिल्हा महासचिव चंदा कांबळे यांच्यासह आम्ही सगळेजण, आमचा पाटील विधा उपस्थित आहे बबन पाटील, सगळ्यांच्या वतीने आम्ही या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा तीव्र विरोध करतोय आणि मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासनानं ठोस पावलं उचलावी ही मागणी करतो. जय भीम, जय भारत, जय